रियल लाइफ कैसे है? यस Because who was your favorite contestants from Big Boss Marathi season 1? हमारी मम्मी बने थे वो, but स्मिता was my favorite because she's my friend also and she's an honest player, you know. और बहुत अच्छा खेली वो, बहुत अच्छा खेली. स्मिता के ऐसे कौन से क्वालिटीज हैं जो आपने देखे कि बिग बॉस में जो आपके लिए बहुत सरप्राइजिंग एलिमेंट्स हैं? हाँ, मेरे लिए सरप्राइजिंग ये था कि मराठी बिग बॉस में भी उसने मतलब एकदम एकदम ऑनेस्ट, मतलब मराठी जो लड़कियां हैं उनके लिए एक छाप छोड़ी है कि बिंदास जियो यार, मतलब बी योर सेल्फ, लिव योर लाइफ, ये जात पात का चक्कर छोड़ो, कॉन्फिडेंस, अगर तुम्हें कुछ करना है यू कैन डू इट. मतलब सारी मराठी जो मुलगीज है उनके लिए एक बहुत बड़ा एग्जाम्पल है स्मिता गोंडकर. स्मिता को आप मराठी में अगर कुछ मैसेज देना चाहोगे आपके तरफ से? स्मिता, मला मराठी मुलगी पाहिजे. शी इज माय एक्ट्रेस ऑल्सो ना. अभी हम लोग साथ में फिल्म कर रहे हैं है तुझे सलाम इंडिया, तो हमारी एक अच्छी केमिस्ट्री भी है, मैं, आर्या और स्मिता, एंड शी इज अ वेरी नाइस सोल यार. मतलब गॉड ब्लेस हर. थैंक यू. मैं वही बोला, तू कुछ पूछना नहीं है क्या है आजकल. यार उसमें तो पुलिस पहले गाय को हॉस्पिटल लेके गई, इंसान को लेके जाना चाहिए था पहले, लेकिन गाय को हॉस्पिटल ले गए, तब तक वो बेचारा अकबर अपनी जान से हाथ धो बैठा. ये हमारे हिंदुस्तान के फ्यूचर के लिए एक बहुत ही खतरनाक चीज़ हो रही है. ये अकबर हो या आशीष हो, उससे फ़र्क नहीं पड़ता, लेकिन इससे हमारे हिंदुस्तान का फ्यूचर खतरे में है. इससे ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में, बट हमारे देश का फ्यूचर खतरे में है. जो हो रहा है उसमें हम सबको अगर बाहर निकल के आवाज़ नहीं उठाई तो कल को आप भी हो सकते हो किशन भाई, कल को मैं भी हो सकता हूँ, कोई भी हो सकता है. अरे भाई, क्या उनको अपनी वाट लगवानी है बोल के? बेचारे अच्छी खासी बॉक्स ऑफिस दे रहे, काम कर रहे, करने देना. मैं हूं ना ये सब काम के लिए, तेरे को उनकी क्या जरूरत है? सब खान ऐसे थोड़ी होते हैं पागल. लॉ आना चाहिए, सुप्रीम कोर्ट ने बोला लॉ बनाने के लिए वो, तो मोदी जी को आप क्या कहना चाहेंगे? काय का लॉ है? कौन सा लॉ है? कानून? अबे मोदी और राहुल गांधी के हाथ कानून से भी लंबे हैं, और आजकल तो दोनों जादू की झप्पी भी दे रहे हैं. छोड़ना भाई, ये सब हम लोग को बेवकूफ़ बनाया जा रहा है, सदियों से होता आ रहा है, वो वही हो रहा है. तू छोड़ना, स्मिता की बात करना, कुछ अच्छा स्मिता के लिए सवाल करना. तू हर बार वो ये क्या लेके आ जाता है यार? स्मिता के बारे में बात कर. मेरी दोस्त इतना हार्ड वर्क करके इतना ऊपर आई है, कुछ उसके बारे में बात करना. पूछ स्मिता के बारे में कुछ. अरे मेरी जान, आई स्पीक, बट वो बोल बोल के बॉलीवुड में मेरे को रोलों से निकाल दिया जा रहा है बेटा. पर 2019 में पॉलिटिशियन बना रहे मेरे को ये लोग. मेरे साइड से क्वेश्चन है, मराठी में भी बिग बॉस जैसे शोज आ रहे हैं, और हालांकि जो रियलिटी बेस्ड बाकी के जैसे फील्डिंग शोज है, उसके बारे में आपकी क्या राय है? फॉर एग्जांपल जो भाई बहुत अच्छा है, मराठी फिल्में भी आ रही है, मराठी एक ऑडियंस है. बहुत अच्छा है कि मराठी बिग बॉस सुपर हिट हुआ. इसका मतलब लोग एक्सपेक्ट कर रहे हैं और भी चीज़ें मराठी उसमें, तो अच्छा है यार. जितना भी आएगा लोगों के लिए अच्छा है. और बॉम्बे भाई मराठी लोगों का तो होना भी चाहिए यार. सर, ऐसा अगर शो अगर आपको होस्ट करने मिले, अगर मराठी में थ्रिलिंग बेस्ड, आप करना चाहोगे? तो मेरे को 6 महीने लेने पड़ेंगे, समझे की नाही? थोडा मराठी बराबर बोलने के लिए. मला माहिती आहे पर फुल नहीं, मतलब समझे की नहीं? एक नंबर. थैंक यू. आपसे जानना चाहेंगे आपके अंदाज में क्या विश करना चाहेंगे आप स्मिता को, क्योंकि ये सब कुछ आपका ही? ऐसा कुछ नहीं है. स्मिता मेरी बहुत पुरानी दोस्त है.
बहुत पुरानी मतलब बहुत पुरानी, जब हम लोग ट्रेन से सूरत जाया करते थे साड़ी का कैटलॉग शूट करने के लिए, तो मुझे याद है, तो दैट इज़ हाउ वी बॉन्डेड, कि हम लोग साथ में जाते थे ट्रेन में, एक दूसरे को के साथ बातें करते करते टाइम पास करते थे। फिर साउथ में काफ़ी बार हम लोगों ने साथ में काम किया, कुछ एड्स, फिर ऐसे जब भी देखा कि मतलब काफ़ी बार हम लोग बार बार बाउंस कर रहे थे एक दूसरे के साथ, तो वहाँ से दोस्ती शुरू हो गई। देखते देखते 10 साल हो गए। तो जब मैंने स्मिता के लिए वोट अपील किया था, तो बहुत लोगों ने लिखा था कि डज शी इवन नो हर, सो आई रियली नो हर एंड आई नो हाउ नाइस शी इज़ सच अ नाइस गर्ल। नहीं तो इतनी लंबी दोस्ती किसी के साथ टिकती नहीं है, स्पेशली बॉम्बे जैसे शहर में। तो फ्रॉम द टाइम व्हेन वी वर नोबडी टू देन हम दोनों के रास्ते बदले। मैं हिंदी टेलीविज़न में आई, स्मिता मराठी फिल्मों में चली गई, सो विच इज़ अमेजिंग। और बिग बॉस में जाने से पहले मैंने बहुत सारा उसके दिमाग में मैंने ठुस के डाला था कि ऐसा करना वैसा करना, बट आई नो द हाउस इज़ वेरी टफ, वॉट हैपन्स इनसाइड इज़ कम्प्लीटली अप टू यू। और स्मिता वैसी ही है, शी इज़ वेरी शांत, शी कैनॉट किसी के मुंह पे रिप्लाई करना आज तक, मतलब मुझे नहीं लगता कि वी हैव एवर फॉट। सो मतलब ऐसा भी कभी नहीं हुआ, अच्छा ये या ये अच्छा ठीक है, वो अच्छा ओके ठीक है, दैट इज़ हाउ इट हैज़ हैपन विथ हर। सो आई एम सो हैप्पी कि वो टॉप 3 तक आई, दैट इटसेल्फ इज़ मोर देन इनफ फॉर मी। सो विशिंग हर ट्रिमेंडस एंड स्टुपेंडस सक्सेस आगे। यूजुअली बिग बॉस के घर से लोग थोड़ा बहुत पता नहीं कुछ गड़बड़ करके निकलते हैं, बट स्मिता हैज़ डन एन अमेजिंग जर्नी। तो स्मिता के लिए मुझे लगता है कि आगे रास्ता एकदम बहुत ब्यूटीफुल है और बहुत सारा काम करेगी, और उसके लिए हमारी शुभकामनाएं साथ में हैं। आपने जो पूछा मैंने सब साथ में बोल दिया। ओह माय गॉड। देख, गुरमीत की फिल्म रिलीज़ हो रही है पलटन, विच इज़ ऑन 7 सितंबर। सो आई डोंट थिंक ऐसा इसमें कोई सच्चाई है। मैं कुछ तो नहीं बता सकती। दिस वॉज डेफिनेटली ट्रेंड सेटर फॉर मराठी। लोगों को ऐसा अंदाज़ा नहीं था कि बिग बॉस भी आ सकता है मराठी में, और इस तरीके से एकदम एब्सोल्युटली स्टाइलिश लड़की घर में, दैट वाज लाइक अ शॉकिंग चेंज। लोगों को ऐसा लगता है, आई मीन फॉर हर ऑल्सो, शी ऑलवेज वांटेड टू फिट इन द मराठी घरेलू लुक, बट आई टोल्ड हर दैट यू आर ग्लैमरस, यू आर बॉर्न ग्लैमरस। हाँ, तो तुम ऐसे ऐसे दुखी दुखी सी दिख नहीं सकती हो। सो जस्ट एंजॉय योर सेल्फ, एंड शी लुक्ड हर बेस्ट, and that has actually set a trend for the Marathi industry, and I think that more and more people will come ahead and take this trend forward. Yeah. हमारी बहुत मोमेंट्स है हम लोगों की, मैंने बोला तो ट्रेन में हम लोग बात करते करते आते थे। नहीं, मुझे याद नहीं आ रहा। हम लोग सूरत से यहाँ आते थे, साथ में बात करते करते आते थे। वो काफ़ी, मतलब वो जब बाइक वाइक चलाती थी, वो जब जाके पुणे में डर्ट बाइकिंग करती है, मुझे पहली बार लगा अरे एक लड़की बाइकिंग भी कर सकती है, माय गॉड अमेजिंग। और इतनी पतली दुबली सी लड़की, तो उसको देख देख के मैंने थोड़ा बाइकिंग सीखा था, लेकिन सीखा नहीं था, सॉरी, कोशिश की थी और मैं बहुत ज़ोर से गिरी थी, और उसके बाद से मैंने अटेम्प्ट भी नहीं किया। सो स्मिता इज़ रियली रियली एक्सीलेंट, and I think she will set trends and she'll go ahead. I like it the way I'm looking. Okay, last question. पलटन का कितना इंतजार है? बहुत इंतज़ार है, और डबिंग हो चुकी है। 30th को ट्रेलर लॉन्च होने वाला है, 1st को ट्रेलर लॉन्च होने वाला है। सो आई एम सो एक्साइटेड। मैंने खुद नहीं देखा है, सो आई एम सो एक्साइटेड। गुरमीत ने भी नहीं देखा है, सो वी आर सो एक्साइटेड कि हम फर्स्ट टाइम एक बार देखें, एंड it's just giving us goosebumps because he's worked tremendously hard. I mean, the whole team has worked tremendously hard. Thank you. Thank you. Start. Photo भी ले लीजिए। हम यहाँ पे राइट में आइए, सवाल किसका है?
बातमी बघितल्यानंतर मनामध्ये आलेल्या काही ज्या ठळक प्रतिक्रिया होत्या त्या काय होत्या? खरं तर स्मितासाठी खूप आनंद वाटतो आणि अभिमान देखील वाटतो आहे की ती एकतर माझी मैत्रीण आहे आणि ती टॉप 3मध्ये पोचली. खरं तर तिने विजयी व्हावं अशी मनापासून इच्छा होती, पण प्रत्येकाचं एक जर्नी असतो आणि ऑडियन्सनी जो काय एक डिसाईड केलं असेल किंवा त्यांचा एक जो काय कौल होता त्यानुसार तिला टॉप 3 नंतर एलिमिनेट व्हावं लागलं. पण ही सुद्धा खूप मोठी अचीवमेंट आहे, टॉप 5मध्ये पोचणं, टॉप 5मध्ये पोचल्यानंतर टॉप 3पर्यंत पोचणं. सो मला असं वाटतं ती ट्रॉफी जिंकण्यापेक्षा तिने सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेची, मायबाप प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. सो ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. स्मिताची अशी कुठली म्हणजे गोष्ट जी तुला मनापासून भावली ॲज अ फायटर म्हणून तर नाही, पण तुला काय काय आणखी जाणवलं? तिने त्या घरामध्ये कधीच कोणाची कंप्लेंट केली नाही आणि खूप मनापासून खेळली, खूप जिद्दी होती आणि कधीच कुठल्या टास्कमध्ये तिने आरडाओरडा केली नाही की मला अमुक लागलं तमुक लागलं. खूप पॅशनेटली खेळली. स्पोर्ट्स गर्ल आहे ती. सो तिचा हा जो स्वभाव आहे फाईट करण्याचा, त्याचा तिला निश्चितपणे या बीबीच्या हाऊसमध्ये फायदा देखील झाला आणि ही गोष्ट खूप ॲप्रिशिएट करण्यासारखी देखील आहे. बिग बॉसची जशी अंतिम जर्नी जशी सुरू झाली होती, म्हणजे जो शेवटचा आठवडा होता, तू व्यक्तिशः या सगळ्या कंटेस्टंट्सना म्हणजे 6 कंटेस्टंट्सना तू बघत होतास का त्या जर्नीमध्ये? म्हणजे ते मला माहीत नाही एक्झॅक्टली, कारण मी स्वतःच हेल्थच्या रिझनमुळे क्विट केलं. सो मी एलिमिनेट नाही झालो, पण ते मी क्विट जे केलं त्याचा फायदा कोणाला तरी झाला असं मी निश्चितपणे म्हणेन. पण आता काय आहे की जर तरच्या गोष्टी आपण न केलेल्या बऱ्या, कारण जर मी असतो तर आणि मी असं केलं असतं आणि मी तसं केलं असतं असं म्हणण्यापेक्षा देवाने काहीतरी ठरवलं असेल किंवा त्यांच्या डेस्टिनीमध्ये ते लिहिलं असेल. सो त्यांना ते मिळालं आणि सगळेच मित्र आहेत. सो एंड ऑफ द डे दे ऑल आर फ्रॉम इंडस्ट्री. सो आय एम हॅपी फॉर देम. तुला व्यक्तिशः बिग बॉसचं सूत्रसंचालन कधी करायला आवडेल का? निश्चितपणे, पण आता ऑलरेडी एक बिग बॉसचे होस्ट आहेत ज्यांचा एक फादरली रिस्पेक्ट आहे इंडस्ट्रीला. सो ते आहेत आणि ते उत्तमरित्या करतायत. त्याच्यामुळे बिग बॉसच्या कुठल्याही पुढच्या सीझनमध्ये त्या कुठल्याही गोष्टीसाठी मला बोलवतील तर मी खूप आनंदाने जाईन, कारण त्या बिग बॉस फॅमिलीचा एक भाग आहे. सो तिकडच्या सगळ्या गमती जमती माहिती आहेत. सो ते किती इंटरेस्टिंग आहे याचं खात्री असल्यामुळे निश्चितच त्याच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणा किंवा त्यांच्या कुठल्याही क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये म्हणा पार्टिसिपेट करायला आवडेल. शेवटचा प्रश्न माझ्याकडून तो म्हणजे विनर एक्सपेक्टेड होतं की म्हणजे किंवा सडन आलं असं काय होतं? असं नाही, गणितं बदलतात. राजेश बाहेर गेला, मी बाहेर गेलो आणि सगळ्यात शेवटी रेशमताई बाहेर गेली. मुळात आमच्या ग्रुपचं काहीतरी एक गणित जे होतं ते कुठेतरी बिघडलं आणि आमची लोक जी आहेत रेशमताई असतात हे तेवढे हे नाही आहेत, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, श्रूड नाही आहेत किंवा त्यांना असं फार ट्रॉफी 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 असं नाही आहे. कारण आयुष्यात त्यांनी जे काही काम केलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऑलवेज त्यांच्यावरती प्रेम केलेलं आहे. पण जे लोक जिंकले आहेत, म्हणजे ऑफकोर्स मेघा जी जिंकली आहे त्याच्यामध्ये तिची जिद्द आणि तिने जे ठरवून आली होती, सो त्या गोष्टीचा तिला निश्चितपणे फायदा झाला आणि तिने जो एम आणि फोकस ठेवला होता त्यासाठी काही गोष्टी तिने केल्या. त्या गोष्टी आम्हाला पटल्या नाही पटल्या हा नंतरचा मुद्दा, पण तिने ते अचीव केलं ही सुद्धा एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
नमस्कार. I am really surprised और I really don't have words. I don't know क्या कहूँ. Oh my God, किसकी हरकत है ये? My God. बहुत खुशी हो रही है और मैं जब से मुंबई में आई हूँ मेरे थोड़े ही बहुत क्लोज फ्रेंड्स हैं और इन्हीं फ्रेंड्स ने मुझे आज इतना अच्छा सुंदर सरप्राइज दिया है और मुझे कुछ और कह के लेके आई हैं यहाँ पे एंड ओह गॉश आप सब मेरे लिए आए हैं तो सीरियसली थैंक यू सो मच. आई एम रियली ब्लेस्ड एंड टू हैव फ्रेंड्स लाइक देम. Parul, she's been standing with me headstrong for a very long time. Richa, she's a darling. उसके बगैर ये journey incomplete थी. How is the press conference? She has to answer. Oh my God. She had come here to attend a press conference and Exactly. तू आता तुझी पहिलीच प्रेस कॉन्फरन्स आहे आता बिग हो. no, सुनाई दे ना, मेरी आवाज बहुत ऊंची है. मैं बहुत ऊंचा बोलती हूँ. Oh my God. किधर? Oh my name. Oh my Oh God. my God, you dropped a mic. Sorry, I'm very sorry. मैं ना हैंडल नहीं कर पा रही हूँ. So this is her moment. Let her enjoy it. And this is your party, Smita. You're not in a press conference. So get back out of Big Boss house and congratulations. Super cool. बस नहीं हो गया ना Big Boss. कसं वाटते म्हणजे आता जेव्हा आपल्याला असं कोणतरी काहीतरी सडन सरप्राईज देतं एखाद्या मोमेंटमधून बाहेर पडल्यावर त्यावेळेस मनात काय भावना असते त्यावेळेला आणि तुझ्या आता मनात फिलिंग आहे का? मला खरंच हिंदी मी मध्ये एक मराठी देते आणि मैं हिंदी में दोनों में हाँ दोनों भाषा में देते. हाँ जी, पहले थोड़ा मराठी बात कर लेते हैं क्योंकि बहुत मुश्किल से मराठी सीख के आई हूँ वहाँ पे. बहुत अच्छे से सीख के आई हूँ. हो आधी मराठी थोडंसं बोलते. मला खरंच विश्वास बसत नाही आहे आत्ता. मला बिग बॉस हाऊसमध्ये जेव्हा एव्ही दाखवली गेली होती तेव्हा एक आयुष्यातलं पहिल्यांदा एक हॅपी मोमेंट आला होता जे अनफर्गेटेबल आहे आणि माझे फ्रेंड्स क्रेझी आहे ते मला माहिती आहे. पण आज म्हणजे एवढा मोठा सरप्राईज त्यांनी प्लॅन केला हे खरंच मला माहीत नव्हतं. मला वाटलं काहीतरी प्रेस कॉन्फरन्स आहे आणि काही बऱ्याच फ्रेंड्सनी मदत केली आपल्याला सपोर्ट केलं तर त्यांना भेटायचं आहे हाच विचार घेऊन मी इकडे आले होते. मला तर खरंच शब्द सापडत नाही आहे आणि थोडंसं मन भरून येतं आहे. पण तुम्ही पाहिलं असेल मी खूप बॅलन्स्ड आहे. मला लगेच रडायला येत नाही. खूप बॅलन्स्ड आहे. पण मला खरंच आता पण मन भरून येतं आहे की असे अप्रतिम फ्रेंड्स आहेत माझ्याकडे की पूर्ण सीझनमध्ये माझ्या मागे सगळे म्हणायचे की आता पार्टनर शोध कोणतरी. पण खरंच असे फ्रेंड्स असल्यावर तुम्हाला कशाला पाहिजे पार्टनर असं मी म्हणते. तर आय एम रिअली ब्लेस्ड दॅट आय हॅव फ्रेंड्स लाईक दिस. सिरियसली रेशमताई आणि जुई कारण त्या आमच्या ग्रुपच्या होत्या आहेत म्हणजे. आणि मला आता त्यागराज दादा दिसले. हो ओ माय गॉड एव्हरीबडी इज हिअर. तुला माहिती नव्हतं आम्हाला माहिती. म्हणजे मग आता कोण कोण आलाय. ओके कम येस. आणि हाँ जी आपसे आने से पहले शेयर किया डेफिना जी ने उन्होंने बताया कि बाइक राइडिंग उन्होंने आपको करते हुए देखा. जी 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 आपके साथ की जर्नी को शेयर की. आप कुछ कहना चाहेंगे इनके बारे में? देबीना और मेरे बारे में मत बोल. और मेरी जो फ्रेंडशिप है बहुत पुरानी फ्रेंडशिप है और ये एक ऐसी फ्रेंड है कि हर एक सिचुएशन में मेरे लाइफ के हर एक मोड पे वो मेरे साथ खड़ी रही है. सेम रिचा. मैं पहले देबीना का ख़त्म कर लेती हूँ. उसके बारे में क्या कहूँ. जाने से पहले मैंने कोई प्रिपरेशन ज़्यादा की नहीं थी ना ही मैंने एपिसोड्स देखे थे. लेकिन जाने से पहले मैं देबीना को बहुत ब्रीफली मिलके गई थी. उसको भी पता नहीं था एग्जैक्टली
क्या होने वाला है, लेकिन मैं बहुत डेबिना को इतना मिस किया, मैंने उसको वहाँ पे इतना मिस किया कि शी नोज मी सो वेल, वो इतना अच्छे से जानती है। और जब भी मुझे लगता था यहाँ पे कहीं मैं वीक पड़ रही हूँ, तो मैं हमेशा सोचती थी कि डेबिना के जो वर्ड्स होते थे ना मेरे लिए, तो हमेशा उसकी याद आती थी। भगवान को याद करते हो? हाँ, मुझे याद कर रही थी। मैं डेबिना को याद कर रही थी। और हाँ, कि क्यों मैं थोड़ा सा और उससे बात करके और ज्यादा वक्त बिता के जाना चाहिए था। आई टोल्ड हर यू कैन नॉट चेंज योरसेल्फ, आप अपने आप को बदल तो सकते नहीं हो। और जैसे मैंने पहले ही बोला कि आई नो हर फॉर 10 years, और 10 साल किसी के साथ दोस्ती जब टिकती है, 10-12 साल में भी, तो तब बहुत अच्छे इंसान होते तो ही दोस्ती टिकती, नहीं तो झगड़ा हो जाता, ख़त्म हो जाती है सब कुछ। तो आई मीन इट इज़ दैट लॉन्ग अ फ्रेंडशिप। सो व्हेन आई डिड अ वोट अपील, पीपल वर आस्किंग ऑल्सो कि ये तो फेक है, पेड promotion है and all. So so here I would like to say she's one of my oldest friend in Bombay, oldest. हम लोग मतलब उस टाइम पे सुपर स्ट्रगल करते थे, साथ में ट्रेन में सूरत जाते थे, मॉडलिंग करते थे, सुबह एक्शन क्लासेस जाते थे, डांस क्लासेस जाते थे, एंड गुरु एंड डेबिना इतने दे हैव लाइक बीन विथ मी फॉर ऑल दीज इयर्स। और हमें एक दूसरों के बारे में, हमारी मूड्स के बारे में डेबिना मुझे इतनी अच्छी से जानती है। और द पार्टी इज हर्स एंड शी इज लुकिंग सो ब्यूटीफुल एंड ऑल द क्रेडिट गोज टू रिचा। थैंक यू। रिचा की भी ना जो ट्रेंड जो स्मिता ने सेट किया इन मराठी बिग बॉस, जो आप पूछ रहे थे कि बिग बॉस हैज सेट अ ट्रेंड दिस टाइम एंड ऑल, so I think it is because of her hard work, absolutely, and the way she carried it, but her hard work, not even her hard work. हिंदी में बोल नहीं रही, मुझे समझ में नहीं, मेरी जान मराठी समझ में नहीं आता। हो करीन ना, म्हणजे काय करणार। मला आता मी रिचाबद्दल थोडंसं बोलते। रिचा माझी खूप जुनी मैत्रीण आहे। ती शी हॅज अ गोल्डन हार्ट, आणि आमची मैत्री बहुतेक, आणि मध्यरात्री काहीही सांगितलं की ती सगळं सोडून यायला तयार असते। आणि जेवढे कपड़े, वॉट एवर क्लोथ्स, मैं हिंदी में भी बात करूंगी बीच में, जितने कपड़े मैंने पहने हैं ये सारे रिचा के डिज़ाइंस थे, रिचा की स्टाइलिंग थी। और जब मैं अंदर जा रही थी, सारे आणि प्रत्येक आउटफिट, हर एक आउटफिट प्लास्टिक बैग्स में एक्सेसरीज के साथ पैक किया गया था, बहुत ही अच्छे से। हो गया फिर जो जाते ही वहाँ पे फ्रिस्किंग होती है, हर एक कपड़ा खोल के चेक किया जाता है और स्टिकर्स सब निकाले जाते हैं, तो सारा मिक्स हो गया था। मैं आधे टेंशन में थी कि अब तो मिक्स हो गया, अब मैं क्या पहनूंगी, ये तो बहुत चिल्लाएगी देख देख के मन में, बट आई थिंक वी मैनेज प्रीटी वेल एंड काफी आई थिंक उसको बाद में आदत हो गई थी। बेसिकली जो स्मिता ने स्टाइल फॉलो किया, कहीं ना कहीं वो उसका ऑफ था, बिकॉज शी इज मोर ऑफ अ स्पोर्ट्स पर्सन, शी इज मोर इन दैट हुडी, टी-शर्ट, शॉर्ट्स, जीन्स, दैट्स इट। टू एक्सेसराइज एवरीथिंग with what she wore was a very difficult thing for her, but she put it across well. I managed very well. But all the clothes, जेवड़े जितने मेरे वीकेंड कॉस्ट्यूम्स थे, जिसके बारे में काफ़ी बात भी किया गया था, सारे इसी के हैं। आज भी मैं इसी का आउटफिट पहन रही हूँ और हमेशा इसी के ही पहनती हूँ। और आज मुझे इसको बहुत झूठ बोलना पड़ा यहाँ लाने के लिए। आई नो, पर मैं एक बात कहना चाहती हूँ कि मैं यहाँ पे नहीं थी, लेकिन और एक बहुत इम्पोर्टेंट पर्सन है जो मेरे एक्सेसरीज जो भी मैं पहनती हूँ, आशिता, ये रिचा की ही टीम में से हैं। और आशिता ने मेरे सारे एक्सेसराइजिंग, जितने बियर्ड्स थे, कान के, गले के, ऑल दीज थिंग्स, ये पूरा आशिता ने स्टाइलिंग की थी। एंड ये दोनों ने मुझे सिर्फ 4 दिन में, बहुत लोगों को ऐसा लग रहा है कि शायद मैंने 1 महीना वगैरह लगा दिया पैकिंग करने के लिए, ऐसी बात है नहीं। मैं इजिप्ट गई हुई थी, हमें सिर्फ 4 दिन मिले थे और 4 दिन में पूरे 3-3.5 महीने के कॉस्ट्यूम्स हमें करने थे। और जिस तरह से पैकिंग हो रही थी, मेरा ये सब जो भी लास्ट मिनट था, ये इन दोनों के बगैर was impossible. I'll interrupt you 1 minute. I need 2 more people, Parul and Sangamitra, who have been equally important. No. We all are a team. Come. ये हमारी स्टाइलिंग की टीम है, लेकिन मेरी एक टीम है जो मैं अभी बुलाने वाली हूँ और बुलाने वाली ही थी, जिसके बगैर अगेन दिस वुडंट हैव बीन पॉसिबल। ये अगेन एक मेरी ऐसी दोस्त है जिसे मैं 10 सालों से जानती हूँ। हर एक सुख दुख में मेरे साथ रही है, हर एक मोमेंट में साथ रही है। बहुत बिजी रहती है, इतनी बिजी रहती है कि फोन नहीं उठाती फोन, हाँ, लेकिन आई एम टेलिंग यू, वो मेरे लिए मिडिल ऑफ द नाइट हो, कुछ भी हो, शी इज ऑलवेज देयर।
ऑलवेज, यानी जो मेहनत उसने करी है अभी आई कैन नॉट इवन एक्सप्लेन एक्सप्रेस। यहाँ पे बहुत सारे लोग हैं ये जानते हैं क्योंकि हर एक उसके इवेंट में मैं होती हूँ, तो आई एम अगेन इनकम्प्लीट विदाउट हर। तो Parul, प्लीज please पारुल come. प्लीज No, please. You have to. Sangamitra, come. Why? पारुल प्लीज कम एंड मैं गिरा रही हूँ। She's too Fireworks excited. हाँ हाँ जी। पारुल अगेन, पारुल के बारे में क्या कहूँ, जो भी कहूँ बहुत कम है उसके लिए। वहाँ से अगर मैंने किसी को अगर याद किया है तो पारुल को याद किया है, और हमेशा यही चाह के आई होप यू आर वाचिंग इट, आई होप यू आर देयर। Totally. I think Richa, me, Devina, we all एवरीबडी वाज। और मुझे ऐसा कहीं लग रहा था कि मेरे हिंदी के जो फ्रेंड्स हैं शायद बिजी शेड्यूल में हैं, शूट कर रहे होंगे, शायद इतना देख नहीं पाएंगे, मराठी शायद समझ नहीं पाएंगे, देख नहीं पाएंगे। लेकिन जब से मैं आई हूँ आई एम सरप्राइज। देवीना ने हर एक एपिसोड देखा हुआ है, वो हर एक एपिसोड के बारे में मुझसे बात कर रही है। आई एम सरप्राइज। पारुल, संगमित्रा वॉज फॉलोइंग एवरी सिंगल थिंग। प्लीज कम संगमित्रा, प्लीज कम, प्लीज एक्चुअली कम ना। She's Sangamitra is again another very good friend of mine and works with Parul. She's in our team and जो PR जो भी हुआ था, everything Sangamitra has also been an important part of this journey. And trust me, this was not possible. ये नहीं था, ये मुमकिन ही नहीं था इनके बगैर. It was not possible without them. Absolutely. And it wouldn't have been possible, Smita, you played so well. Yeah, that is the Thank most you. important thing. I think this journey is incomplete without you playing so well. We wouldn't have done our efforts had you not Definitely. delivered like this. Thank It you. was so beautiful and we are so proud of you. थैंक यू। एंड आई सीरियसली मैं नहीं जान पा रही थी कि बाहर क्या दिखा रहे हैं, क्या देख रहे हो आप लोग। लेकिन ये रियलाइज़ हुआ है जब से मैं निकली हूँ कि इतना सारा प्यार मिल रहा है। दे ऑल आर सो आई एम लाइक सो फीलिंग सो ब्लेस्ड। सब लोग कह रहे हैं कि आई हैव वन देयर हार्ट्स। तो मैंने कभी ये सोचा नहीं था अंदर, मैं सिर्फ आई वाज जस्ट बीइंग मी, आई वाज जस्ट बीइंग माई सेल्फ। लेकिन आप लोगों ने यानी ऑडियंसेस ने मेरी छोटी छोटी चीज़ें नोटिस की हैं और मेरी छोटे छोटे क्वालिटीज़ को नोटिस की है। तो आई थिंक आई एम फीलिंग ब्लेस्ड टू हैव लवली ऑडियंसेस लाइक यू। डेफिनेटली। Let them go ahead with the questions. हाँ, I think they have. आई नो। हो सुशांत, Sushant, एक Akshatai, एक हो सेकंड बोले। Tyagraj, come. थैंक यू। हाँ Come here, come here. You guys come कम here. या इकडे ना। तू अशी आहे. आऊ आऊ खरं तर आम्हाला सगळ्यांना माहीत होतं की 24 तारखेला पार्टी आहे, पण तिला आम्ही सांगितलं नव्हतं. एक सरप्राईज होतं आणि ते खूप आधीच ठरवलं होतं. जेव्हा ती टॉप 5मध्ये किंवा टॉप 6मध्ये गेली तेव्हा डिसाईड केलं होतं तिच्या संपूर्ण या रिचा, पारुल आणि तिचे सगळे जो ग्रुप आहे त्यांनी. सो आज या घरात म्हणजे स्मिताच्या घरात पुन्हा एकदा आम्ही सगळे एकत्र येणार आहोत आणि मजा करणार आहोत. कारण हा 100 दिवसाचा प्रवास ज्याच्यामध्ये खूप गोष्टी टास्कच्या माध्यमानं एकमेकांशी कुरघोडी करून होतात, पण आज कम्प्लीट मूड वेगळा आहे. त्याच्यामुळे खूप गप्पा गोष्टी आणि मजा धमाल मजा मस्ती होईल. सो आणि सगळेच जण आम्ही स्मिताला ज्या टॉप 3मध्ये बघितलं, सो तिला कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी आलो. सो आम्ही सगळेच जण खूप आनंदात आहोत. आज बिग बॉस आदेश देत आहे. नाहीये. माइक नहीं है, माइक नहीं है, माईक नाहीये. बिग बॉस आदेश देतात ते नाहीये. वेळेचं बंधन नाहीये. मोकळे आहेत सगळे सुटलेले पिंजऱ्यातून. लाईट्स ऑफ होणार नाही आहेत. हो. आणि मी पण आले. मला ना खरंच मला ना कळत नाहीये. आय एम रिअली एक्साइटेड. मला मी खूप कंट्रोलपणे खूप भरून येते, पण तरी आय डोंट वॉन्ट टू. नाही खूप रडले बिडले तिथे मी एरवी नाही. आज तुम्ही
पुढे तिकडे बस अजून नाही किशोर दे. गाणं गाणं हो किती चांगलं बोलतीये ना. आता इंग्लिश शब्द येत नाहीये. हो मी जेव्हा बोलते मराठीत अहोने खूप कष्ट घेतलेत. 12 कडी म्हणायला लावली, 12 कडी. मला आणि का, की, आता कू, कू. आणि रूल बुक होतं तिकडे वाचण्यासाठी. ती रोज माझ्या समोर बस, मोठ्यानी वाच. तर रोज ए, काय काय ती आठवण कशी होती? अरे खूप सुंदर व्हेरी ब्युटिफुल मोमेंट. आणि खरं सांगू मला ना बरोबर कनेक्ट व्हायचं होतं आणि माझा हा प्रयत्न पहिल्या दिवसापासूनच चालू होता. जेव्हा ते आत आले होते त्यांची बॅग मीच आतमध्ये म्हटलं नाही मला ह्यांच्याबरोबर मला खूप कनेक्ट व्हायचं होतं त्यांच्याबरोबर म्हणून मी ती बॅग पण आत तुमच्या बेडपर्यंत घेऊन आले होते आणि मला खरंच एक छान रिलेशनशिप डेव्हलप करायचं होतं. पण त्या टास्कच्या मध्ये काहीतरी झालं होतं ती. नाही अहो आम्ही काय करतो की टास्क खेळताना एक रोल प्ले करत असतो आणि त्या रोलमध्ये मी त्या कॅरेक्टरमध्ये असल्यावर मी त्या चोर झाले होते त्या दिवशी. आता चोरी करणार, दरोडा घालणार आणि मी आपली चोरासारखीच वागत होते. तर आमच्यामध्ये थोडंसं झालं तिकडे. माझ्यामध्ये तुझ्यामध्ये पण झालं हो त्यावेळेला. हा मला म्हणते थोबाड फोडीन आणि चिडू ना असं काही मस्करीत वगैरे नाही. आणि हा माझा आधीचा मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे आणि हा तो चिडून असा स्मिता तुझा थोबाड फोडीन. म्हटलं बापरे ह्याला काय झालं जाऊ दे. तो ऑपोजिट काय झालं होतं, रात्र खूप झाली होती, मला झोप येत होती, पायाला मच्छर चावून चावून पाय फोडत होते. तो सगळा मला त्रास सहन नव्हता होत तरी गप्पा बसले होते. पण हिने डोक्यात फिरवलं म्हणजे घाणेरडं बोलली मी काय. पण इज ओके. काय पण नाही ती आता पण बाराखडी म्हणून घेऊ शकते. हो हो. आणि म्हणे पण मला ते मोमेंट्स इतके स्पेशल आहेत कारण मला एक कुठेतरी भीती बसली होती की माझी मराठी नीट नाहीये, मी काहीतरी बोलायला जाते त्याचा अर्थ काहीतरी वेगळा निघतोय, मी नीट बहुतेक म्हणून मी जरा घाबरून बॅकफूट वरती होते स्टार्टिंगचे काही आठवडे. त्याच्यामध्ये जेव्हा बाराखडी सुरू झाली तर मला खूप आवडायचं ते की चला आऊच्या या निमित्ताने का होईना मी आऊची मैत्री करतेय किंवा मला छान वाटते, मला तिच्या जवळ तिच्याशी बोलायला आवडतंय, सगळं हे असं हळूहळू सुरू झालं. तर मी ते जे मोमेंट्स आहेत खूप चेरिश केलं. तिकडे एक असा पोस्टर होता डाबरचा, डाबर रेड, त्याच्या खाली ते टॅगलाईन्स वगैरे जे काय ऍड वगैरे असायची तेवढंच आम्हाला वाचायला मिळायचं, नाहीतर मग ते रूल बुक असायची. त्याच्या व्यतिरिक्त वाचण्यासाठी असं वाचन करण्यासाठी असं काहीच रूल नव्हतं. बुक तिला वाचायला लावलं. रोज rule book. मोठ्यानी वाच, माझ्या समोर बस. हा आणि त्या रूल बुक इतका पाठ झाला होता मला म्हणून मी कुठलेही नियम तोडले नाही तिकडे. आणि म्हणून मला त्यामुळे ती टॉप 3 मध्ये गेली. एक्झॅक्टली. आणि मला बिग बॉसनी बोलवलंच नाही कन्फेशन रूम मध्ये कधीच. तर मी शेवटी जेव्हा एव्ही दाखवलं तेव्हा मी त्यांना विचारलं, त्यांनी विचारलं की तुला काय बोलायचंय का मी म्हटलं बिग बॉस तुम्ही 3.5 महिने झाले तुम्ही सगळ्यांना बोलवता कन्फेशन रूम मध्ये आणि त्याची गप्पा मारता आणि ते सगळे एकदम चार्ज बाहेर येतात, तुम्ही मला का नाही बोलवलं, मी पण अजून चार्ज अजून छान परफॉर्म करू शकली असते. ते गप्प बसले. मला वाटलं की चिडले की काय म्हणून विचारलं तुम्ही चिडलात की काय, मस्करी करत होते, आय एम सॉरी वगैरे. तर त्यांनी असं सांगितलं स्मिता जर आम्ही चिडलो असतो तर तुला नक्कीच कन्फेशन रूम मध्ये बोलवलं असतं. म्हणजे इट वॉज लाईक अ कॉम्प्लिमेंट. पण आऊ आणि तुझ्या भांडणामधला एक शब्द गाजला होता, हो. माझा पंजाबी ड्रेस फाडशील ना. आऊ आता तुम्ही स्वतः या निमित्ताने आहात तर प्लीज तो एकदा वाक्य पुन्हा एकदा. ते तिकडचं तिकडे आम्ही विसरलो. अहो लोकांनी खूप एन्जॉय केलं आणि वाट बघत होते कधी तलवार निघणार, कधी तलवार निघणार. तलवारच पण काढली. लोकांना कळलं ना उषा कशी आहे, सहनशील. अगदी गोड आहे, अगदी गोड आहे, गोड आहे. बोला ना म्हणजे नाही, आता नाही बोलणार. नाही आता नाही बोल. मी आता ते विसरले. बिग बॉस बस आदेश देत आहेत. आदेश दे. आऊ ना घेऊ. जाऊ तिला नाही, मी आत्ताच जरा आले. तिचा बधीर झालेला मेंदू ठिकाणावर येतो. कारण मेंदू बधीर होतात तिकडे हो जाऊन. सगळे नादायक झाला अजून होता. आणि सगळे मी असं ठरवलं होतं की आल्यावर एक आठवडा कोणाशीच भेटणार नाही, बोलणार नाही, फोनही उघडणार नाही. पण तसं नाहीये. इतकं भरभरून प्रेम मिळतंय. मी फक्त काल तेही एक थोडाच वेळ दुपारी म्हणजे दुपारपर्यंत आराम केला. दुपारनंतर आमचं कपडे वगैरे काम सुरू झालेलं आहे. माझी डबिंग शूट्स परवापासून उद्या इंटरव्ह्यूज सगळं चालू झालेलं आहे. तर इट इज अ व्हेरी बिझी वीक फॉर मी. माझ्यासाठी खूप बिझी आहे हे. आणि आता आराम वगैरे काही नाही, आता फक्त काम करायचं. आणि आरती आहे. वा वा वा. आरतीकडे लक्ष गेलं की नाही. अरे असं कसं. ऍक्च्युली आमची खूप काय म्हणतात पहिल्याच आठवड्यात जे काही झालं होतं हो पण ते आमचं क्लिअर झालं. ते कुणामुळे तरी काहीतरी जरा ते झालं होतं. पार्टी नको काही. आज काही नको, आता ठीक आहे ना सगळं.
सगळे एन्जॉईंग मूडमध्ये आहेत, हो. त्याच्यामुळे या नोटवरती आम्ही त्याने आता तेच म्हणणार होती. गाणं 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 फक्त एकच चालेल, सांगतो की स्मिता बरोबर त्या घरामध्ये राहिल्यामुळे आपण किती गबाळे आहोत याची पुन्हा एकदा जाणीव झाली. काय Seriously. अरे तुमचे काय असे निळे केस झोपेत सुद्धा इतकी व्यवस्थित असायची आणि हो? इतकं सुंदर तिने कॅरी केलं स्वतःला Oh my की God. खरोखरच ते आणि त्याच्यामध्ये रिचाचं पण खूपसं श्रेय आहे. त्यामुळे त्या दोघींचंही खूप अभिनंदन. घरातून बाहेर पडल्यानंतर सगळेच जण रिचाकडे जायला लागले, त्याच्यामुळे मी जे काही घातलंय ते पण रिचाने डिझाईन मी जाणार नाही कारण रिचाला टेन्शन येईल काय करू काय असं काय नाही, काय करू तिच्यासाठी चॅलेंज आहे. तर म्हणेन की बिग बॉस मध्ये ग्लॅमर असं जे काय होतं पहिलं तर ते स्मिता गोनी. थँक्यू, मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आणि तर पहिली वस्तू रिचा. आणि मेगा दाढे. या गुड गुड. she was. मेरा सगळ्या एक मुली एम था कि मैं इसको जब अंदर भेजूं, I wanted everybody to look at her, like what she is and how she can carry. Thank- I have succeeded in that. थँक्यू वा. बेबी थँक्यू. आय मीन खरंच हो हो गाणं जरूर. गाणं आणि आणखीन एक गंमत जातं आता. वेलकम बिग बॉस ते करू ते म्हण. घराबाहेर पडल्यानंतर स्मिताची आई भेटली मला आणि मग असं लक्षात आलं की खूप वर्ष जुनी आमची ओळख आहे. म्हणजे माझ्या आत्याकडे ती गाणं शिकत होती आणि खूप लहान 7-8 वर्षाचा असल्यापासून तिने मला पाहिलंय आणि तिने बाहेर आल्याला मला झापलं की माझ्या मुलीला ओळखलं नाहीस तू, असं कसं केलं तू ओळखलं कसं नाही तिला. म्हणलं सॉरी, तुमची मुलगी इतकी सुंदर आहे आणि तरी मी तिला ओळखलं नाही. ही माझी चूक आहे. पण नंतर मला लक्षात आलं की खूप जुनं Relation आहे, हो. कोणकरांचं आणि खाडीलकरांचं आहे आणि त्याचाही मला खूप आनंद आहे. गाणं म्हणजे गाण्याचं रिलेशन आहे कारण आई गाणं गाते आणि मध्ये मध्ये मी हिंदीमध्ये बोली ना तर चिडतील मग बाकीचे. तर त्यांना कळतं हिंदीवाल्यांना कळतं ना? मराठी कळतं. मराठी बरं आई स्वतः खूप वर्षांपासून गाणं गाते म्हणजे लहानपणापासूनच कारण आमच्या घरामध्ये एक आर्ट आणि एक स्पोर्ट कंपल्सरी होतं तर आई लहानपणापासूनच गाणं गाते तर तसं यांचं नातं आहे आणि मला माहित नव्हतं तेव्हा. मला माहित नाही. हा का त्यांनी सही बात बताई. नो यू आपको बुलाऊंगा इंशाल्लाह. अरे वा. पद से लेके मैंने पहली बार कैमरा इनके साथ ही फेस किया था. क्या है ना पत में थे. मैं तो हूँ हरी. पण आऊने सगळ्यांबरोबरच काम केलेलं आहे हर एक आर्टिस्ट के साथ आऊने इतना अगर काम ये किया किसी है. की माँ बन जाए मतलब देखो हम अभी तक टिके हुए हैं. अल्लाह bless No, you, wait, okay? come Take here. care, sweetie. No, come here. No, see, it's your day. No, यार. you come here 2 minutes. Come हम जाते आप You're looking so pretty, माशाल्लाह. थँक यू. By the way, इनकी बहुत अच्छी फिल्म आने वाली है तुझे सलाम इंडिया. आम्ही एक फिल्म करत होतो अर्धा अजून बाकी आहे थोडासा बाकी आहे. हाँ. इनकी वेट हो रही थी. हाँ ये बिग बॉस के घर में थी तो तो अभी पूरी कर लेंगे. माशाल्लाह. You're looking माशाल्लाह. Continuity जर गाएगा यार. You're Continuity looking just more nice. I know. Thank you. Take Thank care, you so okay? much. I'm going Thank you. because I have work. Thank you God bless so you. much for coming here. Thank you. Love you. It's Love been a you. I'm beautiful so happy. surprise. Absolutely. So happy. Thank you. And you did very good. Thank you. Take care. Okay? Thank you. Yeah. Bless you. हाँ जा. हो. आता हाँ. आपण आपले. हाँ? थँक्यू. दीपशिका ही एक खूप ही पण जुनी मैत्रीण आहे आणि मला माहीत होतं की ही बिग बॉसमध्ये जाऊन आली आहे पण मी तिला आधी सांगायलाच तिला खरं विचारलं असतं थोडेसे टिप्स अजून मिळाले असते हिच्याकडनं पण तरी शेवटच्या दिवशी तिला फोन केला होता मी पॅकिंग कसं करतात ह्याचं काय फ्रिस्किंग काय असं प्रकार वगैरे पण शी हॅज बीन सपोर्टिंग मी तिकडे आत असताना आणि हेही मला माहीत नव्हतं मला हे माहीत नव्हतं की हिंदीतले जेवढे फ्रेंड्स आहेत कितपत सपोर्ट करतील किती ते बघू शकतील ह्याचा एक मला हा नेहमीच एक डाऊट होता पण सगळ्यांनी फॉलो केलं आहे आणि महाराष्ट्र आपला बिग बॉस आपला मराठी बिग बॉस फक्त महाराष्ट्रात न राहता हिंदी लेवलवरती बाहेरपर्यंत पंजाबमध्ये खूप लोकांनी बघितलेलं आहे बाकीच्या स्टेट्समध्ये बघितलं आहे हे सगळं म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपलं मराठी बिग बॉस खूप फेमस झालेलं आहे आणि ह्याचं कारण म्हणजे ह्या सगळ्या हिंदीतले माझे फ्रेंड्स ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. थँक्यू सो मच. Oh, you're welcome. She played जब वो जा रही थी and I knew it and I told her that you have a bright chances of winning because all the pretty, good-looking girl was there and थोड़े बहुत tips जो मैं देना चाहती थी मैंने दे दिया and जब वो अंदर थी
Parul was behind us. We were tweeting for her. उसको vote करो, ये करो. Then and I'm so proud of you that she came in top 3. Already she's a winner क्योंकि उस घर में इतना लंबा रहना बहुत बड़ी बात है. So girl, congratulations. Thank you. Good luck. Thank you. And because of her, I used to watch Marathi Big Boss. Yes, You know? see? म्हणजे थँक यू वही तो कह रही हूँ कि वो मराठी में वही कह रही थी की आपके वजह से No, I know मराठी. मला येते येते ना येते मला बरोबर मराठी येते. येते कळते व्हेरी गुड Yeah. So all the best. Thank you so much. Thank you. अजून एक खूप महत्वाचे व्यक्तिमत्व आलेत आपल्याकडे. ॲक्च्युली बिग बॉसच्या घरात पूर्ण 100 दिवस राहणं, रेशमताई एकच आठवडा कमी राहिली आमच्यापेक्षा, पण तरी 93 दिवस काय 100 दिवस काय हे काय फार सोपं नव्हतं, अवघडच होतं हे तुम्हालाही माहिती आहे, नव्याने सांगायला नको. पण ते अवघड असणं थोडंसं सोपं केलं ते ह्या एंटरटेनमेंटने. थँक्यू जसं मी तिला म्हटलं की त्रास द्यायला मला मजा यायची. मला त्रास द्यायला बेसिकली आवडतो आणि तो सगळ्यांना देतो. हो. आणि तिने रेशम पण मला ताईला खूप पण त्रास दिलेला आहे. डे मध्ये ही टार्गेट असायची, सनसेट झाला की ही की मग तो target. टार्गेट चेंज होऊन माझ्याकडे इकडे यायचं. हो नाही पण मला ना त्यांनी कधी म्हणजे नंतर म्हणजे लिटरली मी त्याला सांगितलं की मला आवडेल सुधारायला आणि तो मला जेन्युअनली सांगायचा की असं हो चुकत आहे, पण मीच त्याला सांगितलं की मला काढ आणि सांग, म्हणजे मग त्याच्याशिवाय मी माझं सुधारणार कसं. नाही कसं आहे बेसिकली ना, आपली वीकनेस एक ओळखणं आणि ती सुधारण्याची तयारी दाखवणं हे हिने केलं डेफिनेटली. आणि सगळ्यांनी बघितलं असेल, पहिल्या दिवशी घरात आलेली स्मिता आणि 100व्या दिवशी बाहेर पडणारी स्मिता खूप वेगळी. जी भाषा बोलत होती त्यात जमीन आसमानाचा फरक होता आणि तिने एफर्ट्स घेतले होते. यात आऊचं जास्त क्रेडिट आहे माझ्यापेक्षा, कारण आऊनी जवळजवळ शाळा उघडली होती. पण तिने तयारी दाखवली ही खूप मोठी गोष्ट आहे. हो मी जेव्हा आले होते आतमध्ये मी आता बघत होते माझी एंट्री घरात, मी लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ स्मिता गोंदकर असं होतं. पण आता काय नाही, आता कुठे गेले की नमस्कार मी स्मिता गोंदकर वगैरे असंच होतं. सो SR ग्रुप या आय नो सारे ग्रुप आहे. हाय सारे ग्रुप. हेलो हाय, आम्ही पुन्हा एकत्र आहोत. वन्स अगेन द ट्रायो इज हिअर. की जे काय माझं पुढचा प्रवास जो आहे आईने खूप सोपं केलं माझ्यासाठी. इट वॉज व्हेरी वागायला लागली होती. म्हणजे मी तिला म्हणायला लागले म्हणे ही मुलगी अशी कशी काय बदल झाली. तर पण एनी विच वेज खूप माझे ते कारण होते. पण आता आणि ऑफकोर्स ब्रदर. माझी एक खूप जुनी मैत्रीण, माझी ही आता हे विचारू नका किती वर्ष, मगापासून मी 10 वर्ष म्हणत होते, पण आता हे 25 वर्षापूर्वीची मैत्रीण आहे. फोटो काढ एक मिनिट ही इसके बारे में फिर वो चले जाएंगे. तर ही मला आज परत 25 वर्षापासून मैत्रीण आहे आणि ही पण मला सपोर्ट करायला आली आहे. तर थँक्यू सो मच. ओके हाय ब्रदर. भाऊ त्याच्याशिवाय अगेन इट इज नथिंग इज आय मीन पॉसिबल. माझे बायकिंग वगैरे जे काय मी करते, स्पोर्ट्स खेळते, सगळं बॅक म्हणजे मी काही मेहनत घेत नाही. मी फक्त डायरेक्ट बाईकवर जाऊन बसते आणि फक्त डिमांड्स असे सोडते ह्याच्याकडे. मी माझे सगळे नखऱ्या उचलतो. माझी बाईक नीट करणं, हे करणं, ते करणं, रिपेअर्स एव्हरीथिंग, आणि प्रत्येक रेसला मोटिवेट करणं आणि माझ्याबरोबर येऊन तिकडे उभं राहणं की काही झालं, काही लागलं तर मी आहे असं तो नेहमी माझ्या पाठीशी असतो. आणि या प्रवासात सुद्धा तो माझ्या पाठीशी होता, म्हणून मी ह्याची पण खूप 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 आभारी आहे. थँक्यू संजू. ओके मी तर उभी मॅडम जर गोगोजी आपका घागरा. It's not घागरा. It's a tail. अँड शी इज नॉट गोगो. Yeah, but still it's not इट्स अ घागरा. डायलॉग मॅन. इकडनं रिचा इकडनं घेशील प्लीज. No, okay. 1 minute. Sorry. डावमध्ये असतातला झाला आहे. Blame is me. हा आणि हे हिच्यामुळे, कारण माझे डाऊन्स खूप असे असायचे आणि ह्याला खूप अडचणीत बसावं लागायचं.
उन्होंने बिल्कुल भी फेक कुछ नहीं किया, तो ऑल द बेस्ट फॉर। ओके, बिग बॉस की बात चल रही है तो अभी बिग बॉस सीजन 12 भी आने वाले बहुत ही जल्द, और उसमें ऐसी खबर आ रही है कि आप और देवीना जी आ रही है, जोड़ी की शो है इस बार। हाँ। तो क्या है, ये सच है, क्या माना जाए कि आप आ सकते हैं? नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल बिग बॉस नहीं कर रहा हूँ मैं। और पल्टन रिलीज़ पे है, और 1 को ट्रेलर लॉन्च है, और 7 सितंबर को फिल्म रिलीज़ है, और उसका प्रमोशन है। फिर नेक्स्ट फिल्म जल्दी मैं फ्लोर पे जा रहा हूँ, तो अभी बिग बॉस तो बिल्कुल नहीं कर पाऊँगा। बट हाँ, बिग बॉस का हमेशा फ़ैन रहा हूँ, और जब भी बिग बॉस होता है तो देखता ज़रूर हूँ, जब भी मौका मिलता है थोड़ा बहुत भी। और सलमान खान का उनका बहुत बड़ा फ़ैन हूँ। जब सलमान सर वहाँ पे रहते हैं स्टेज पे, जब वो बातें करते हैं, सुन के मज़ा आता है, एंड वो जान है इस बिग बॉस में। जोड़ी के तो सलमान के साथ आप किसको देखना चाहेंगे ऐसा जोड़ी आप होस्ट? सलमान सर के साथ आई थिंक सलमान खान ही काफ़ी हैं। वो अकेले ही स्टेज पे जब खड़े हो जाते हैं तो फिर मुझे लगता नहीं और किसी जोड़ी की ज़रूरत है। ओके, पल्टन की बात करें तो बॉर्डर के बाद एक सबसे बड़ी फिल्म अगर देखा जाए डेब्यू तो ये माना जाए पल्टन। तो आपके ऊपर कितना भार है उसका, क्योंकि दिन नज़दीक आ रही है और एक्सपेक्टेशन भी बढ़ते जा रही है? वेल, बहुत ज़्यादा खुश हूँ कि पल्टन मैंने की है, और जेपी दत्ता उन सर के साथ की है फिल्म। एक एक्टर के लिए बहुत ज़रूरी होता है कि वो एक अच्छे डायरेक्टर के साथ काम करे, तो मुझे लगता है कि उनके साथ काम करके बहुत कुछ सीखने को मिला। और डैड आर्मी में रहे हैं, तो हमेशा इमोशनल रहा हूँ फ़ौज को लेके, देश को लेके। हमेशा जब भी मैं बॉम्बे में रहता था, मैं दोस्तों से, लोगों से लड़ लेता था अगर कोई हिंदुस्तान या इंडिया के बारे में कुछ बुरा बोल दे, क्योंकि सबको मालूम था ये फ़ौजी का लड़का, ये फ़ौजी है। मैं पूरा फ़ौजी, और मेरे लिए देश का झंडा सब कुछ बहुत दिल के करीब है। और इससे अच्छा क्या हो सकता है कि जेपी दत्ता की उनकी फिल्म मैंने की है और रिलीज़ पे है। एंड आई एम श्योर कि जब आप ट्रेलर देखेंगे, एक ऐसी कहानी जो लोगों के सामने नहीं आई थी, वो लोगों के सामने आएगी, आप सबको बहुत पसंद आएगी। इंडियन आइडल कौन सा अपना सोनी? अच्छा, इंडियन है। ये है लड़की वो। हाँ, थैंक यू। ये लड़की जब बिग बॉस में जा रही थी तो हम देवीना और हम दोनों से मिली थी, और ये बहुत डरी हुई थी। बट मुझे लगता है कि सबसे अच्छा है कि आप जो हो, आपने बिग बॉस में वही दिखाया है। आई थिंक इसलिए लोग आपको बहुत प्यार कर रहे हैं। आप टॉप 3 में आ गए, इससे बड़ी बात क्या हो सकती है। और हम सारे दोस्त बहुत खुश हैं। बीमार होने के बाद भी मैं भाग के 5 मिनट के लिए भी आया, लेट हुआ, लेकिन मुझे इतनी खुशी है। और देवीना तो बहुत ज़्यादा खुश है वो तो आपके लिए। मैं बहुत खुश हूँ। एक तो देवीना और गुरु इतने पुराने दोस्त हैं मेरे, और गुरु की तबीयत सच में बहुत ख़राब है, फिर भी वो आज मेरे लिए आए हैं। थैंक यू सो मच। और जो सपोर्ट मिलता है मुझे हर बार, हर एक नए वेंचर के साथ में, इसके लिए इसकी तारीफ तो मैंने कितना भी करूँ कम ही है। तो बट अगेन यू गाइज आर हियर, एंड ये जो सरप्राइज, इट्स एन अमेजिंग सरप्राइज। थैंक यू सो मच। अरे तुझे पता तो नहीं चला ना नहीं कि तूने एक्टिंग की? नहीं। ओह, सरप्राइज। नहीं पक्का ना? हाँ, मुझे ना बहुत लेट रिएक्शंस कभी आते हैं, मुझे अंदर आ जागने के बाद रोना आ रहा था। अच्छा, तो नहीं, तभी ना मुझे तू रो मत, तू अभी तो एंजॉय कर, रोने के दिन खत्म हो गए। आई नो, वो तभी ना चिढ़ा रही मेरे को हंस के। मैंने कहा मैं इमोशनल हो रही तो हंस रही यार मेरे पे। हाउ फनी इज दैट? नहीं, अभी तेरा टाइम है, एंजॉय कर। और जल्दी से घर पे मिलते हैं सब लोग। हाँ, फिर हमारी पार्टी स्टार्ट होगी। यस, तो यस आई विल। अंदर आ रहे हो ना? मैं आ रहा हूँ, जस्ट गिव मी 2 मिनट्स। थैंक यू एंड आई लव हिम। ही इज माय बचपन का फ्रेंड। हाँ, बचपन का। बचपन बचपन ही हो गए ना यार, छोटे थे 19 साल के हाँ, जब आए थे। एग्जैक्टली बचपन का फ्रेंड।